मॅचला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. महत्त्वपूर्ण सामना. पहिला ओव्हर पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईन. तदनंतर हलकीशी फिरत घेत असताना बॉल विकेटच्या मागे धावच्या स्वरूपाने निघून गेलाय. गावदेवी वैतीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आदर्श फणसपाडा अशी मॅच तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आदर्श फणसपाडा टीमने इथे पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपला अतिरिक्त खेळाडू आतापर्यंतही पोहोचलेला नाहीये. या ओव्हरच्या आधी जर तो आला नाही तर मग 3 धावांकरता तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. विराज आणि त्याच्या साथीनं फलंदाज अजय अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाली. विराज ज्याला बॉलला मिडल करणं शक्य झालं नाही. मॅच कंटिन्यू ठेवायची आहे, मॅच स्टॉप करायची नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसातनं आपल्याला एक टीम क्वालिफाय करायची आहे. त्यामुळे विनंती करतो यावेळेस मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा आलाय सलगचा 3रा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी आहे. आपण जर पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीनं प्रॅक्टिस असायला हवी ती प्रॅक्टिस इथे आपल्याला पाहायला मिळते. सौरभ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, योग्य टप्प्यावर चेंडूला डिलवर्ट करत असताना तिकडनं थोडंसं बाहेरच्या बाजूनं काढतो आणि त्याला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आत्तापर्यंत तरी त्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळालंय. 3 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपानं आलेत. चौथा बॉल मात्र तो इथे अतिरिक्तच्या स्वरूपानं गणला जाईल. पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून. इट्स अ नॉन प्लेबल. व्हाईटचा इशारा. या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया येणारे बॉल त्यामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट होईल. इथे लोअर फुल टॉस उडवलंय, त्याला हवा दिली आहे क्षेत्ररक्षकाला. तिथे जजमेंट करत असताना त्याच्याकडनं चुकी झाली आणि बॉल त्याच्या मस्तकावर दस्तक देतोय. निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय या इनिंगचा पहिला षटकार. गेला आकार येतो. पहिल्या 3 बॉलवर रन्स येत नव्हत्या, मात्र चौथ्या बॉलवर अचानक 7 धावा आल्यात. एक वाईट बरोबर एक षटकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 7 धावा दाफलकावर आहेत. एक चांगली टोटल ती उभी करण्याच्या दृष्टीनं सुरुवातीपासून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. गावदेवी वैतीपाडा सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड करेल 1 रन तिथे सहजतेने कंप्लीट झाले. थ्रो आली तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना 9 फॉर नो लॉस. पाच चेंडूचा खेळ आणि तदनंतर 9 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात निघून जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार येतोय 6 धावा. थोडीशी खराब होती, थोडीशी डळमळीत होती. बॉल अँड बॅटमध्ये जे कनेक्शन होणं गरजेचं होतं ते कनेक्शन घडवणं थोडंसं कठीण जात होतं. मात्र शेवट त्या ओव्हरचा अंतिमचे 3 बॉल त्यामध्ये केलेलं आक्रमण आणि ते आक्रमण इथे पथ्यावर पडलंय. ते पहिल्यांदा टॉस हारल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीम गावदेवी वैतीपाडाच्या शेवटच्या 3 बॉलवर रन्स आल्या 15 धावा आल्या, माफ करा 2 षटकार.
एक डबल आणि तदनंतर एक एक्स्ट्रा अशा 15 धावा आल्या. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस 15 फॉर नो लॉस. विपुल आलाय ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अजय असेल यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये, जो पहिली ओव्हर नॉन स्ट्राईक एन कडनं त्यानं पाहिली आहे. कारण पहिल्या ओव्हरचे 6ही बॉल विराजच्या वाट्याला राहिले, ज्यामधले पहिल्या 3 बॉलवर असं वाटलं की विराजला चेंडू खेळणं थोडंसं कठीण जात आहे. मात्र त्यानंतरचे 3 बॉल असं वाटू लागलं की गोलंदाजाला गोलंदाजी करणं कठीण जात आहे. कारण त्याची आक्रमकता आणि त्याची दाहकता ती खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं प्रदर्शित केली. हा बॉल फक्त पाहिला सोडून दिला, बाकीची कामगिरी पंच कंप्लीट करतात. इशारा आला, इट्स अ नॉन प्लेबल. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला बॉल, त्यामुळे वाईड न धावसंख्येमध्ये वाढ होती. धावफलक 16वर. 2 ग्रुप आहेत आणि त्यामधल्या मॅचेस वेगवेगळ्या खेळवल्या जात आहेत. पहिल्या ग्रुपमधली जर आपण पाहिली तर एक मॅच जी आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. यानंतर मला वाटतं लॉर्ड्स टाकले जातील पहिल्या 5 ओव्हर नंतर. श्रीराम कसराळी टीम असेल, तदनंतर युवा ग्रुप वाडीव आणि यातील विजयी संघ, अशा 3 टीममध्ये लॉर्ड्स टाकले जातील. इथे पेज जनरेट केला, तदनंतर बॉलला विकेटच्या मागे कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येची लयलूट आली आहे. त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजाला शांत ठेवणं. मात्र पहिल्या 3 बॉलवर जसा शांत होता आणि तदनंतर आक्रमकतेने धावा जमवल्या, तसाच काहीतरी चित्र अजयच्या बाबतीत ही घडेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 2 बॉल तर आले तिथे डॉट, आणि तिसरा बॉल तो ऑप्स्टमच्या थोडासा अतिरिक्त काय बाहेर राहिलाय हा विचार तिथे क्रीजच्या बाहेर बॉल पिचिंग झाली आहे का ते चेक करण्याची विनंती आहे ऑनफिल्ड अंपायरची. आमचे तिसरे पंच ते तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना तिथे हा बॉल त्याची वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 17. 17 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक, अगदी वीरेंद्र सहवाग मैदानाच्या आतमध्ये उभा आहे की काय असं चित्र प्रतीत होईल. अगदी त्याच्याच स्टाईलनं बॉलला फेकून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. रन्स मिळतील. चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला, ज्या चौकाराच्या मदतीनं 21 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पुलचा प्रयत्न, मात्र तेवढासा पॉवरफुल जरी नसला तरी जे काय एज बॉलनं बॅटचं घेतलंय ते चौकार मिळवून देण्याकरता खूप आहे. आणि यावेळेस निर्जन स्थळामधनं बॉल निघून गेलाय. पहिल्या टप्प्याअखेर सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ, 25 धावा या धावफलकावर अधोरेखित झाल्यात. 10 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 10 बॉलमध्ये 25 धावा म्हणजे सरासरी चांगली आहे. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वैतीपाडा या टीमकडनं आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. यावेळेस थोडीशी आयसाईट डळमळीत झाली, चेंडूवरची नजर, थोडंसं लक्ष विचलित होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा मिळतोय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एकंदर 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 25 आहे. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगला बॉल, अगदी चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. पहिले 2 बॉल डॉट आले होते, मधल्या 2 बॉलवर 2 बाउंड्री झाल्या. मात्र शेवटचे 2 बॉल पुन्हा एकदा त्यावर आले डॉट. एखादा पिनकोड सारखा हा धावफलक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. या 2 षटकांनंतर धावफलकावर धावसंख्या विदाऊट लॉस 25. येणारीचे 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल येणाऱ्या 3 षटकांचा ते पाहण्याआधी एक संधी डीजे कुंदनला. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा सौरभ आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, ज्यानं पहिलं षटक केलं होतं. 2 षटकार त्याच्या विपक्षामध्ये आले होते, मात्र तो सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल, सौरभचं स्वागत केलंय
आपल्या स्वॅगनं पहिला चेंडू अगदी फेकून दिला सीमारेषा पार, षटकार. फलंदाजीची स्टाईल आणि फलंदाजीची फटके खेळण्याची पद्धत जर आपण पाहिली ना, तर हा खेळाडू रवींद्र जडेजाचं अनुकरण करतोय की काय असं तुम्हाला प्रतीत होईल. अगदी त्या रवींद्र जडेजाच्या स्टाईलनं इथे बॅटिंग त्याच्याकडनं हा षटकार जेव्हा त्याने खेचला अगदी तसंच प्रतीत झालं. पुन्हा एकदा जोरकस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉपेज घेतलंय, मात्र हे टॉपेज 4 धावा देऊन जाईल. पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मिळतील 4. दोन चेंडू आणि 10 धावा, गोलंदाजाचं इथे खरपूस समाचार असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, मात्र बॉल तिथे आउटफील्डमध्ये गेल्यानंतर थोडासा संत झालाय. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकत असताना 36 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सौरभ थोडासा महागडा ठरलाय असंच म्हणावं लागेल. पहिले 3 बॉल डॉट आलेत, मात्र त्यानंतरचे 6 बॉल जे त्याने डिलिव्हर केलेत ना, त्यामध्ये तब्बल त्यानं 26 धावा आतापर्यंत मोजल्यात. त्यामुळे तो थोडासा महागडा जरूर आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. सौरभ स्वतः सेल्फ फॉलोथ्रूमध्ये प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मात्र एफर्ट लाजवाब होते. आपलं 100% समर्पण तिथे जरूर पाहायला मिळालं. वेगानं गेला त्या बॉलपर्यंत. झेल घेणं कठीण असतं आणि तेही रेनी सीझनमध्ये. प्रयत्न खूप चांगले होते, मात्र अखेरच्या क्षणी 2 रन तिथे कंप्लीट झाले. या 2 धावसंख्येनं धावफलक 38 वर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. 2 चेंडू या ओव्हरमधले अजूनही शिल्लक आहे. सौरभ गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्या विपक्षामध्ये, त्याने त्याच्या विपक्षात 2 खणखणीत षटकार पहिल्या ओव्हरमध्ये खेचले होते. तोच फलंदाज आणि यावेळेस त्याच षटकारांची पुनरावृत्ती ती आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या भ्रमंतीवर, गेला सीमारेखा पार, षटकार. एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी राहणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. कारण जबरदस्त फलंदाजी विराजन अजयकडनं. सौरभची जमके पिटाई केली या दोन्ही फलंदाजांनी. कारण सौरभची 2 षटकं जर आपण पाहिली ना, तर या 2 षटकांमध्ये सौरभनं जवळपास 34 धावा मोजल्यात. अगदी चांगली फलंदाजी झाली आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि या 3 षटकांनंतर धावफलकावर धावसंख्या आहे 44. 15ची सरासरी, जवळपास 15ची सरासरी असं म्हणू शकतो. जवळपास 15ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावर आहेत. येणारी 2 षटकं त्यामध्ये निश्चित आक्रमकतेने बॅटिंग होईल, कारण विकेट सर्व हातामध्ये आहेत. दोन्ही फलंदाज सेट आहेत. दोघेही चांगले फटकेबाजी करतायत आणि रायटी लेफ्टी जे भारताकडनं मागच्या कित्येक वर्षापासून जे कॉम्बिनेशन आपल्याला ओपन करत असताना पाहायला मिळालं, तेच कॉम्बिनेशन इथे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरवलंय टीम गावदेवी वैतीपाडानं. चांगली बॅटिंग केली आहे. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, अविनाश. यावेळेस मात्र अविनाशचा पहिला बॉल, क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं, डबल करता कॉल आहे आणि कंप्लीट होईल. चांगली रणनीती इन विकेट. विकेटच्या मध्ये चांगलं कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाले. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर. 11 बॉल या पूर्वार्धामधल्या शिल्लक आहेत आणि बॅकफुटला जात असताना इथे पुन्हा एकदा चेंडूकात जागा बनवली, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. यावेळेस बॉलला केलंय स्टॉप, त्यामुळे एकाच धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती 47. शांत ठेवणं ती या मॅचची गरज आहे, कारण तुमच्या विपक्षामध्ये अगदी चांगली टोटल उभी केली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वैतीपाडानं त्यांना आणखी मोठी टोटल उभी करू द्यायची नसेल तर मग इथे गोलंदाजांना कमबॅक करणं अत्यावश्यक आहे आणि तेच कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी होतीये.
रनअप तेवढासा नाही आहे, वेग प्रचंड नाही आहे, मात्र खांद्यावरचा कंट्रोल तो अप्रतिम आहे. आणि खांद्यावरचा कंट्रोल जर तुमचा चांगला असेल तर मग तुम्ही कितीही चांगल्या फलंदाजाला वेटीस धरू शकता, त्याला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये ओढू शकता. आणि तेच करतो इथे गोलंदाज अविनाश. बघा तेवढासा वेग नाही आहे, मात्र कंट्रोल आहे, टप्पा चांगला आहे. सन्माननीय विराज तिवाड इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. अविनाश आपला पुढचा बॉल. इथे मात्र थोडासा स्टेप आउट केलं आणि तदनंतर बॉलला सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. गरजेचं होतं, कारण ही शांतता वादळापूर्वीची होती. हे फलंदाजाला दाखवणं गरजेचं होतं, कारण टीम अडचणीमध्ये आली असती जर इथे मोठा फटका आला नसता. कारण एक सुस्थिती त्यांनी त्यांच्या बॅटिंगनं जरूर निर्माण केली आहे, ती तशीच निर्माण ठेवण्याकरता षटकार गरजेचा होता. आणि इथे क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाजाच्या कानात जरूर सांगितलंय आणि त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन होतंय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा, पहिला झटका फलंदाज अजय तंबूच्या असर. सुधीर शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे. इथे वेगानं धावतोय आणि 2 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. कारण या ओल्या विकेटवरनं धावणं तेवढंच सोपं नाही आहे, मात्र चांगलं कॉलिंग आणि अगदी वेगवान दौड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा तिथे कंप्लीट झालाय. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलंय ते 55 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर एक डबल रन आपल्याला इथे अधोरेखित होत असताना पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. चांगला बॉल, चांगला बॉल पुढे खेळवलाय. काही काळ शांतता आहे मैदानामध्ये असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला खूप जास्त रनची लयलूट केली, मात्र त्यानंतर त्या धावसंख्येला कुठेतरी लगाम लावणं ते अत्यावश्यक बनलं होतं. आदर्श फणसपाडा या टीमला. आणि इथे जर आपण पाहिलं तर आदर्श फणसपाडा हा संघ कमबॅक करतोय, कारण या आधीच्या ओव्हरमध्ये रन्स खर्च केल्या होत्या 9 आणि या ओव्हरचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये रन्स आल्या 3. यानंतर श्रीराम कसराळी आणि युवा ग्रुप वाढीव आपण संपर्क साधायचा आहे. लॉट्स टाकले जातील. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. इथे समोरच्या बाजूने चांगला स्ट्रोक खेळलाय, मात्र आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर हा बॉल तेवढ्याच्या वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पायांमधला जोर तो वेग वाढवावा लागेल आणि तेच केलं दोन्ही बॅटरनं. पुन्हा एकदा 2 रन तिथे पळून कंप्लीट केल्या. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ केली आणि धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचलं ते एकंदर 58 या आकड्यावर. जिथे 70-75 टोटल धावफलकावर दिसत होती, ती धावफलकाला 60च्या जवळपास रोखण्यामध्ये काय यश मिळेल का हे पाहायचं आहे. मात्र यावेळेस धावसंख्येला 59 या आकड्यावर 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस जरूर रोखलंय. म्हणजे इथे चांगली गोलंदाजी झाली आहे. धावफलकावर
जरूर लगाम लागली आहे असंच म्हणावं लागेल. या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण लॉर्ड्स टाकणार आहोत. जर प्रतिनिधी आले तर त्यांच्या समोर, नाही आले तर आयोजकांच्या वतीने. मात्र लॉर्ड्स या इनिंग नंतर टाकलेच जातील. यावेळेस मात्र शेवटचा बॉल हवेमध्ये आहे आणि तो क्षेत्ररक्षकाला करतोय टाटा बाय बाय आणि त्यानंतर निघून जातोय सीमारेखा पार. पूर्वार्धाचा खेळ इथे अजून एक बॉल शिल्लक आहे. मला वाटतं 5 चेंडूचा खेळ झालाय. या 5 चेंडू नंतर पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या आहे 63 धावा. शेवटचा बॉल बघूया, शेवटच्या बॉलवर किती धावा येतील, शेवटच्या बॉलवर किती धावा धावफलकावर जोडल्या जातील. थोडीशी दिशा भरकटली, डाव्या एसटीच्या बाहेर राहिला. पिचिंग डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळाले, त्याचाच फायदा मिळाला. 1 रन, धावसंख्या 64, 64 धावा. फटका शेवटच्या बॉलवरचा हवेमध्ये आहे. संधी आहे इथे झेलला आणि शेवटच्या बॉलवर घेतली जाईल कॅच. त्यामुळे आली इथे विकेट. पूर्वार्धाचा खेळ समाप्तीला आला आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या 64, विजयाकरता आव्हान आहे 65 या धावसंख्येचं. या 65 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र उत्तरार्धाचा खेळ पाहण्याआधी आपण टाकतो इथे लॉर्ड्स. दोन्ही विजयी संघाचे जे प्रतिनिधी म्हणजे चालू मॅचचे दोन्ही प्रतिनिधी आहेत, आपल्यालाही जॉईंट व्हायचंय. इथे लॉर्ड्स टाकले जात आहेत. युवा ग्रुप वाढीव प्रतिनिधी आपण त्यांना आवाज एवढे आवाज दिले तर नाही, आपण काय करायचं. यांची मॅच लागेल हिला बाय. विजयी संघ आणि वाढीव यांच्यामध्ये मॅच होईल. श्रीराम कसराळे संघाला या सेकंड राऊंड मध्ये मिळते बाय. तर उत्तरार्धाचा खेळ आणि त्यामध्ये विजयाकरता 65 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या 65 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीनं पूर्णत्वाला येईल या ऐकवण्याकरता पुण्याच एकदा आपल्या सोबत मायक्रोफोनवर आपण बदल करतोय. आपल्या सोबत जॉईंट होतील प्रशांत जाधवडे.
थोड़ी देर बाद देखने का मौका मिलेगा। कट करने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। लॉन्ग ऑन है, एक मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर, उसके साथ एक थर्ड पॉइंट का लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात। इस बार टिप ऑफ टाइम के बाहर अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज के पैर नहीं चल रहे। और युवराज एक ऐसे गेंदबाज हैं जो अंडर प्रेशर बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं, और खास करके प्रमुख गेंदबाज के तौर पर हमेशा उन्होंने सटीक लाइन पर गेंदबाजी की है। 65 रनों का लक्ष्य, टारगेट बिल्कुल बहुत बड़ा है। श्रीराम कसरे टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन पहले मैच में किया है। उसके बाद में अभी जो मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं, आदर्श पनसपाड़ा, त्रिशुका 11 बैतीपाड़ा, युवा ग्रुप वाडियों ने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया प्रतियोगिता में। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। और एक बिंदी गेंद, रन की कोई गुंजाइश नहीं है। बहुत अच्छी गेंदबाजी युवराज द्वारा। रोहित और सौरभ के पास काबिलियत तो बिल्कुल है, लेकिन फिलहाल गेंद को पढ़ना बहुत जरूरी। बल्ला घूमा, बिल्कुल जोर से बल्ला घूमा, और उसके बाद में देखिए विकेट कीपर ने शानदार कैच लपका। सुंदर गेंदबाजी युवराज द्वारा, युवराज के लिए विकेट मिलता बा। का स्वागत है। आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान। दो बड़ी टीमें मैदान के अंदर, आदर्श पनसपाड़ा, त्रिशुका 11 बैतीपाड़ा के बीच आज के दिन का अहम मुकाबला है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आनंद नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए। एक्सीलेंट बॉलिंग बाय युवराज, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। चाहे रबर बॉल हो या टेनिस बॉल, इनको कुछ फर्क नहीं पड़ता, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। कद बड़ा, सोच बहुत बड़ी है, इंटेंट बहुत अच्छा, लेंथ बहुत बढ़िया, और बेहतरीन गेंदबाज के प्रदर्शन अभी तक इस ओवर में रहा है। ज़्यादा तारीफ हुई, बिल्कुल ज़्यादा तारीफ हुई, और इसके कारण गेंद लेग स्टंप के बाहर चली गई है। वाइड बॉल का इशारा। कभी कभार क्या होता है कि जो खिलाड़ी है वो कमेंट्री सुनता है, तो इससे आत्मविश्वास तो बढ़ना चाहिए, लेकिन कभी कभी और एम्बिशियस खिलाड़ी हो जाते हैं। ये लाइन बहुत अच्छी, गाड़ी पटरी पर आई, एक वाइड बॉल लेग स्टंप के बाहर गेंद, उसके बाद में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, अच्छी लाइन थी, गोल्डन पर टिप्पा खिलाते हुए आखिर गेंद पर बिंदी है। पहले ओवर में 1 नंबर की गेंदबाजी हुए, 1 विकेट आपने प्राप्त किया, 2 रन आपने दिए हैं। जबरदस्त नपी तुली गेंदबाजी हुई इस ओवर में, केवल 2 रन इस ओवर में आए हैं। ये हिंदी गाना थोड़ा और माहौल बनाएगा। कुंदन हमेशा सुपरहिट गाने बजाने वाले एक मशहूर डीजे ऑपरेटर हमारे साथ आज जुड़े हुए हैं। और पहले ओवर की कहानी समाप्त, सफल ओवर था युवराज का, अच्छी गेंदबाजी, टिप पकाने के बाद उछाल, बाउंसर डालने की कोशिश। अभी देखिए इस विकेट पर बिल्कुल जो बारिश गिरने के बाद विकेट गिली है तो उसका फायदा आप उठा सकते हैं, लेकिन बारिश नहीं, इसका फायदा बल्लेबाज को ज़्यादा उठाना चाहिए। बारिश नहीं है, 62 रनों का लक्ष्य बहुत बड़ा है। गेंदबाजी करने के गेंदबाज आयुष लेदर बॉल के वजह से खिलाड़ी है, लेकिन कंट्रोल नहीं है। आपका कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट है, और आपका रोल
आपको एक बार फिर रोल दिया गया है प्रमुख गेंदबाज के तौर पर, तो वो रोल निभाना, किरदार को निभाना आना चाहिए। शॉट अच्छा सर पर खेल दिया खूबसूरती के साथ, खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर बिल्कुल होती हुई काउ कॉर्नर पर लॉक ऑन के खिलाड़ी कवर करने के लिए 2 रन लेने का मौका। रन आपको बनाने पड़ेंगे, यहां से रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है। बल्लेबाजों को आनंद और रोहित काबिल क्षमता है, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनती। देखिए शेर की दाढ़ देखने का मौका मिलेगा नहीं मिलेगा ये देखने वाली बात है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है बल्लेबाजों के लिए। ये क्या कर रहे कुछ समझ भी नहीं आ रहा है। पहले ओवर में नपी तुरी गेंदबाजी ने गेंदबाज युवराज द्वारा, लेकिन इस ओवर की बात करें तो आयुष संघर्ष कर रहे हैं, रिदम नहीं है और उसके कारण आउट ऑफ द स्टंप, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर फिलहाल 7 रन। दोबारा लेग स्टंप के बाहर गेंद। कल एक गेंदबाज ने 7 वाइड बॉल डाले थे। आज अगर देखें तो इस मुकाबले में आयुष जो है लेदर बॉल का अनुभव है, लेकिन रिदम नहीं है। और क्या गेंदबाज बदला जाएगा या एक बार फिर कुछ बात हो रही है मैदान के अंदर? कप्तान साहब बता रहे अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। देखिए एक बार फिर यह मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा। 65 रनों का लक्ष्य है, बैंक बैलेंस तो है आपके पास, इसका मतलब यह नहीं है कि आप खर्चा ज्यादा करें। खर्चा ज्यादा करेंगे तो परेशानी हो सकती है। जजमेंट पॉइंट कवर, स्टक कवर लॉन्ग ऑफ। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेलते स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद, शानदार दमदार 6। स्वयं के खोज में मैं हूं, शांत एवं मौन में हूं। और बिल्कुल इस वक्त शांत खिलाड़ी मैदान के अंदर। हवा में गेंद है, हवा में गेंद है, लेकिन आप रोहित नहीं रुकने वाले हैं। शानदार स्ट्रोक, गेंद को खेल दिया काउ कॉर्नर के ऊपर से, बाउंड्री लाइन के बाद 6 रन। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत इंपॉर्टेंट मैच है वहीतीपाड़ा टीम के लिए। त्रिशु का 11 और ये कमाल कर रहे मैदान के अंदर, ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर जारी। 2 छक्के 1 चौका। के खोज में मैं हूं, थोड़ा शांत और थोड़ा मौन हूं। समय मेरा आएगा तो बताऊंगा मैं कौन हूं। अब बल्लेबाज ने लगातार 2 छक्के बहुत शानदार तरीके से 2 छक्के जड़ के इरादे स्पष्ट किए। उसके बाद में फाइन लेग पर एक अच्छा स्ट्रोक, 4 रन अर्जित करते हुए स्कोर छलांग लगाता हुआ पहुंच चुका है 24 पर 24। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर 65 रनों का लक्ष्य है। त्रिशु का 11 वहीतीपाड़ा की बात करें तो किरण कारभारी टीम के ओनर। और फिलहाल आयुष का ये ओवर महंगा साबित होता हुआ। वाइड बॉल आ रहे हैं, सिक्सर आ रहे हैं, चौके आ रहे हैं। पटकी हुई गेंद टप्पा खाने के बाद उछाल, नो बॉल। ओ नो 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 नो, क्या हो रहा है मैदान के अंदर? पहले वाइड बॉल, उसके बाद में छक्के चौके, अब नो बॉल। प्रीड का इशारा करते हुए सुमित देशमुख। स्कोर मोज ऑन 25। जीतने के लिए अगर देखें तो लक्ष्य 65 रनों का, 20 गेंदों का खेलाना बाकी, 40 रनों की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर गेंद, एक्सरसाइज करने का मौका मिलता हुआ। वाइड बॉल, क्या हो रहा है, क्या हो रहा है मैदान के अंदर? देखिए पॉइंट के खिलाड़ी बहुत अस्वस्थ हैं। डगआउट में तालियां बज रही है, तालियों की आवाज यहां तक आ रही है। सुंदर क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा कटबैक करते हुए बल्लेबाज आदर्श पड़ा, उछाला, गेंद जाती भी लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ। अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है। 6 रन। सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। दमदार और कमाल की बल्लेबाजी,
उछलकर गेंद को खेला गया था। क्या बल्लेबाज ने चैलेंज किया सर? इट्स अ फेयर डिलीवरी, टीवी अंपायर का इशारा। तो शॉट बहुत अच्छा था, कमाल की बल्लेबाजी करते बल्लेबाज रोहित। 3-4 सिक्सर इनके बल्ले से आए हैं और 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 19 गेंदों में 33 रनों की जरूरत है। खराब गेंदबाजी आयुष द्वारा। पहले ओवर में युवराज ने 90 तुली गेंदबाजी की, 4 छक्के 1 चौका इसी ओवर में आया है। वाइड नो बॉल वो भी काउंट होने वाले हैं। सुंदर बल्लेबाजी रही है बल्लेबाज रोहित की। दबाव बनाया अपोनेंट टीम के ऊपर। मोमेंटम फिलहाल आप देखें तो आदर्श पणसपाड़ा के पास। त्रिशिका 11 वैतीपाड़ा संघर्ष करती हुई टीम। शुरुआत बहुत अच्छी थी लेकिन अब आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। उन सर पर लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी उनके हाथ सर पर चले गए हैं। स्कोर अगर देखिए तुरंत सिंह बहुत तेजी के साथ आगे और एक गेंद चली गई। कैसी भी हवा चले और रोहित क्या इस सबको पता चले, मौका और दस्तूर भी। शानदार सिक्सर। से स्वागत होता हुआ। क्या शॉट खेला है, आगे गिनती भाप लिया था, पढ़ लिया था और जड डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर और फिलहाल पॉइंट क्षेत्र में गेंद आई। 1 रन लेने का मौका सिंगल के साथ। अब स्कोर आगे बढ़ता हुआ। जीतने के लिए 16 गेंदों में 20 रनों की जरूरत है। पिछले ओवर में खास करके आयुष का ओवर बहुत महंगा रहा, 36 रन। पहले ओवर में युवराज ने केवल 2 रन दिए थे, अब उसके बाद में 2 गेंदों पर 7 रन आए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद। अब जाकर देखें तो ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेल रहे, उनको पता है स्ट्राइक रोटेट करेंगे तो बिल्कुल ये जो अपनी मंजिल है इत्मीनान के साथ आप 65 रन बना सकते हैं। आगाज बहुत बढ़िया किया गया बल्लेबाज रोहित द्वारा। अजय न्यू बैटर है, नंबर 3 पर और 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंदों का सामना किया। स्कोर अगर देखें तो रन संख्या 46 16 गेंदों में 20 रनों की जरूरत है। ऑनसेट पर गेंद दिया, टाइमिंग बढ़ गया, गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी छलांग लगा के गेंद को रोका गया है। 2 रन लेने की कोशिश हो जाएगी और 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने। वेल क्या चल रहा है खेल। यहाँ गेंदबाज फेल, बल्लेबाज अपनी टीम के लिए बल्ले बल्ले करने का मौका देते हुए ये खिलाड़ी असरदार सरदार बन रहे मैदान के अंदर। दमदार खेल इनका हो रहा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 48 पर पहुंच चुका है। आपके पास 15 गेंदें हैं और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। युवराज अच्छी गेंद, 1 रन लेने का मौका है। गेंद शरीर को लगी, वहीं पर लुढ़की। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। 1 रन लेने का मौका दोनों बैटर के पास। 14 गेंदों का खेल, 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और 17 तो खतरा है बिल्कुल। इस वक्त आप देख रहे तो त्रिशिका 11 वैतीपाड़ा टीम के लिए खतरा है। याच दरम्यान शुभमजी पाध्ये या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय। सुरक्षित तरीके से गेंद को खेल दिया, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। ऑन साइड पर 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। सुंदर, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई। पहले ओवर में केवल 2 रन आए थे,
दूसरे ओवर में 36 रन आए, उसके बाद में आदर्श फणसपाड़ा के पास मोमेंटम है। बेहतरीन प्रदर्शन किया गया। अब चक्कर फिलहाल देखिए आपके पास गेंदे शेष है, 12 गेंदों का खिलाना बाकी, 14 रनों की जरूरत है। शुक्रिया, प्रेशर बना हुआ है। एक गाने के साथ स्वागत करते हैं शुभम जी पादे साहब। बारह गेंदों में 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 12 चुंडू 14 धावा से समीकरण। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज चातामध्ये चेंडू सोपवलाय। अतिशय सुरेख गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय, परंतु यावेळेला दिशेवरती कंट्रोल नाही आहे। चेंडू आउट ऑफ द स्टंप निश्चित ठेवला होता। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता रोहितनं आज प्रभावित केले। अजयची फलंदाजी देखील दमदार आहे आणि योग्य साथ, एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचत असताना दोन्ही बॅटर। ऑन साईडला आपण बघितलं तर एकूण 4 क्षेत्ररक्षक आहेत। 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता विराटला यापूर्वी आपण बघितलं तर त्याने पहिलं आणि तिसरं षटक टाकलं होतं। यावेळेला थोडासा बदल झालाय। युवराजने पहिले षटक टाकलं, तिसरे षटक युवराजने टाकलं। खरं तर इथे विराज येणं गरजेचं होतं। मागच्या मॅचमध्ये विराजनं अप्रतिम कामगिरी केली होती, चांगली गोलंदाजी आणि विशेष करून डावखुरा गोलंदाज आहे। राऊंड विकेट अँगल क्रिएट करून त्याने चांगली गोलंदाजी केली। अच्छा, यापूर्वी आणखीन एक विराज खेळलेला आहे, त्यामुळे 2 विराज खेळतात, परंतु हा डावखुरा गोलंदाज आहे आणि आखून टप्प्याचा चेंडूवरती खरपूस समाचार। चेंडू झाली सीमारेषा पार, अजयच्या बॅटमधनं षटकार। आज अप्रतिम गोलंदाजी निश्चित करतोय, परंतु आखून टप्प्याचा चेंडू कोण सोडणार आहे यावेळेला देखील आपण पाहू शकता। हा चांगला चेंडू आहे, अँगल क्रिएट केला जातोय। युवराज सुकमाचा एका अपयशी ठरल्यानंतर विराजला संधी दिली गेलेली आहे। धावफलकावरती आपण बघितलं समीकरणाचा विचार केला तर जिंकण्याकरता आवश्यकता 65 धावांची आणि आता 9 चेंडू 7। आखून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला होता अजयनं। आणखीन एक आखून टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षण दर्जेदार, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सीमारेषेवरती। हा पहिलाच सामना खरं तर या संघासाठी। विशाल पाटील ट्रिपल 4 यांच्या माध्यमातून विशेष करून श्रीराम कसराळीसाठी एक पारितोषिक आहे। आखून टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार, रोहितच्या बॅटमधनं आलाय षटकार, विजयाचा बंत शिल्पकार आणि या मॅचमध्ये आदर्श फणसपाडा संघाने चांगली कामगिरी केली, बाजी मारले आणि या मॅचमध्ये दर्जेदार कामगिरी करत ते सेकंड राऊंडमध्ये दाखल होत आहेत। तर आदर्श फणसपाडा युवा ग्रुप वाडी 2 संघादरम्यान केला जाईल टॉस। त्रिशिका 11 मैतीपाडा, थँक्यू सो मच। पहिल्यांदा आपण टॉस करणार आहोत। या सामन्याचा हिरो अर्थात रोहित 39 धावांची अतिशय दमदार, अतिशय दणकेबाज अशी इनिंग त्यानं साकारलेली आहे। तर मी विनंती करेन युवा ग्रुप वाढीव संघाला, आदर्श फणसपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे, यानंतर टॉस केला जाईल। जयनाथ भोईर यांच्याकडून, क्रिस जयनाथ भोईर यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर आता रोहितनं साकारलेल्या इनिंगसाठी जितेंद्र राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे, आपण हे पारितोषिक देणार आहोत। तत्पूर्वी पहिल्यांदा टॉस करतोय। टॉस अतिशय महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये। 39 धावांची अत्यंत जबरदस्त खेळी। वाडी टीम आणि फणसपाडा, वाडी टीम कॅप्टन